आदित्य ठाकरे यांना या ठिकाणी आता विशेष सुरक्षा देण्यात आलेली आहे। राजकोट किल्ल्यावर सध्या आदित्य ठाकरे यांनी ठिय्या दिलाय आणि त्यांची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। अजूनही किल्ल्याच्या द्वारावर राणे समर्थक मोठ्या संख्येने आहेत। जोरदार घोषणाबाजी किल्ल्याच्या द्वारातून आत जाण्याचा प्रयत्न देखील राणे समर्थकांकडून केला जात होता। त्याच दरम्यान पोलिसांवर दगडफेक देखील झाली। तर ठाकरे आणि त्यांचे कार्यकर्ते सध्या राजकोट किल्ल्यावर ठिय्या देऊन राणे आणि त्यांचे समर्थक या ठिकाणाहून निघून गेल्यानंतर आपण इथून जाऊ असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। मात्र गेल्या 1.5 तासापासून आदित्य ठाकरे यांनी राजकोट किल्ल्यावर ठिय्या दिला। आदित्य ठाकरे यांच्याभोवती पोलिसांनी सुरक्षेचं कड़ं तयार केलेलं आहे। दुसरीकडे नारायण राणे आणि निलेश राणे हे सुद्धा राजकोट किल्ल्यावरच अजूनही उपस्थित आहेत। सोबतच त्यांचे कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत। राजकोट किल्ल्यावर तणावपूर्ण परिस्थिती। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे पत्रकार परिषद सुद्धा घेतात। त्याच्यामुळे मालवण मधल्या या तणावावर ते काय बोलतात याकडे लक्ष राहील। उबाटावाले सगळे जे आत घुसले, राणे साहेब आतमध्ये थांबले पाहिजे आणि घोषणा दिला आमच्या विरोधात। मग घोषणा द्यायची गरज नव्हती। कालपर्यंत राजन साळवी होते, इथे होते, आम्ही सगळे बाहेरून आतमध्ये येऊन थांबलेलो। राणे साहेब बघून जाणार होते आणि प्रेस पण आम्ही ठेवलेली आमच्या बंगल्यात। राणे साहेबांनी कुठे काय होऊ नये म्हणून प्रेस कुठे ठेवलेली? बंगल्यात ठेवलेली। मी शांततेत राणे साहेब वावरत होते आणि आम्ही आतमध्ये असताना आतमध्ये घुसले आणि आमच्या विरोधात घोषणा दिली उबाटावाल्यांनी। राजन साळवी बरोबर त्याच्या होते आणि जयंत पाटील आमदार होते, वैभव नाईक होते, आदित्य ठाकरे हे आतमध्ये होते। म्हणजे आतमध्ये जाता कामा नाही होता ना। जेव्हा आम्ही बाहेर गेलो, आम्ही टाइम घेऊन आलेलो, मग आमची काय चुकी होती? आम्ही एसपीचा टाइम घेतलेला, कलेक्टरचा टाइम घेतलेला, टाइम घेऊन आलेलो। सोबत आमच्या कलेक्टर आणि एसपी होते आमच्या बरोबर। मग कलेक्टरला आणि एसपीला पण मानत नाही असा अर्थ होतो ना। तर काही वेळापूर्वीची दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की या ठिकाणी काही दगडफेक देखील झाली होती। कार्यकर्ते आत जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत होते। किल्ल्याच्या द्वारावर राणे समर्थक असे आक्रमक झाले होते। तर दोन्ही बाजूंचं म्हणणं हेच आहे की आमचा दौरा हा पूर्वनियोजित होता। पोलिसांनी आम्हाला वेळ दिलेली होती। आमच्या वेळेची कल्पना सुद्धा पोलिसांना होती। मात्र तरी देखील दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते हे एकाच वेळी राजकोट किल्ल्यावर दाखल झालेले